माझी संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी एक्स्पेशली सेविका समितीशी झाली. मला 32 वर्ष मी पुणे विद्यापीठमध्ये प्राध्यापक म्हणून राहिलेला आहे. सो JNU मध्ये एक चांगलं काय आहे, भारतासारखं आहे, अतिशय विविधता आहे. नमस्कार, आपण आहोत आता भारतातल्या सर्वात जास्ती चर्चेत असणाऱ्या एका विद्यापीठात, ज्या विद्यापीठात निर्मला सीतारामन, एस जयशंकर, सीताराम येचुरी, मेनका गांधी यांच्यासारखे दिग्गज राजकारणी शिकले, ज्या विद्यापीठाने असंख्य नोबेल पुरस्कार, असंख्य अर्थशास्त्री, असंख्य परराष्ट्र अभ्यासक या देशाला दिले. परंतु गेल्या काही काळात ते विद्यापीठ थोडंसं बदनाम झालं. ते म्हणजे तिथे झालेल्या भारतविरोधी घोषणेमुळे, तिथे झालेल्या भांडण आणि मारामाऱ्यांमुळे. परंतु गेल्या वर्षभरात या सर्व गोष्टींना बऱ्यापैकी चाप लागला आणि यात मोठं योगदान आहे ते म्हणजे इथल्या कुलगुरू डॉक्टर शांतिश्री पंडित. आज आपण शांतिश्री पंडित यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्या जरी मूळच्या दक्षिण भारतीय असल्या तरी त्यांचं पुण्याशी नातं विशेष आहे. त्यांची सासूरवाडी पुण्याची आहे, ते पुण्याचे स्नुषा आहेत. प्रचंड विद्वान, राज्यशास्त्राच्या अभ्यासक असणाऱ्या शांतिश्री पंडित ह्या अतिशय डॅशिंग कुलगुरू म्हणूनही ओळखल्या जातात आणि आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यांच्या ह्या सगळ्या प्रवासाबद्दल, JNU बद्दल आणि भारताच्या सध्याच्या राजकारणाबद्दल एक राज्यशास्त्राच्या प्राध्यापिका, अभ्यासक म्हणून त्यांचं काय मत आहे हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर चला जाऊया शांतिश्री पंडित यांच्याशी गप्पा मारायला. मॅडम, या विशेष मुलाखतीत आपलं मनपूर्वक स्वागत. मॅडम, ज्या विश्वविद्यापीठात आपण शिकलात, ज्या विद्यापीठाचे आपण विद्यार्थी होतात, आज त्याच विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून, इथल्या प्रमुख म्हणून आज आपण जबाबदारी पार पाडताय आणि आम्हाला याचा अभिमान आहे की आपण या पहिल्या महिला कुलगुरू या विद्यापीठाच्या आहात. तर ह्या विद्यापीठात कुलगुरू म्हणून जबाबदारी स्वीकारताना आणि ती समर्थपणे सांभाळताना आपल्या नेमक्या काय भावना आहेत? मला अतिशय फार चांगलं वाटलं की मी जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय या विद्यापीठची पहिली स्त्री कुलगुरू झालेला आहे. आणि हा पण मला कधी वाटलं नाही की मी माझेच विद्यापीठमध्ये एक कुलगुरू म्हणून येणार. आणि मी छात्र असताना मला ह्या विद्यापीठ भरपूर शिकवले आहे आणि विश्वस्तरीय पातळीवर पण अतिशय महत्त्वाची विद्यापीठ आहे. आणि आपल्याला माहिती आहे, केंद्रीय विद्यापीठ आहे आणि भारतात नंबर 1 विद्यापीठ आहे. नक्कीच. मला थोडंसं मॅडम तुम्हाला तुमच्या भूतकाळात घेऊन जायचं आहे आणि त्यात विशेषतः नंतर मला यायचं आहे विशेष पुण्याशी तुमचं वेगळं नाते. तो मी वेगळा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. पण JNU येण्याआधीचं आपलं थोडं बालपण, आपलं शिक्षण आणि आधीचा थोडा प्रवास ह्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. माझी जन्म रशियामध्ये झालेला आहे आणि मी लेनिनग्रॅडमध्ये माझी जन्म झाली, आता सेंट पीटर्सबर्ग. आणि त्याच्यानंतर माझी आई तिथे एक लिंग्विस्टिक्सची प्रोफेसर होती आणि मी त्याच्यानंतर चेन्नईमध्ये या मद्रासमध्ये माझी सगळं शिक्षण झालेलं आहे. आणि तिथे प्रेसिडेन्सी कॉलेजमधून माझी शिक्षण झाले आणि माझी MPhil आणि PhD मी JNU मध्ये केलेली आहे, ते पण स्कूल ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्समधून MPhil आणि PhD. आणि त्याच्यानंतर मी नोकरीसाठी गोवा विद्यापीठला गेली आणि नंतर पुणे विद्यापीठला आलेले होते, JNU. मॅडम, आपला पुण्याचा विषय निघाला आहे, तर आपण जरी मूळ दक्षिण भारतातला असलं तरी आपला पुण्याशी, महाराष्ट्राशी खूप जवळचा संबंध आहे आणि विशेषतः आपली सासूरवाडीसुद्धा, मी चुकत नसेल तर पुणे आहे. त्यामुळे आपलं पुण्यावर विशेष नक्की प्रेम असणारे दिल्ली आणि दक्षिण भारता इतकंच. तर त्या थोड्या महाराष्ट्राविषयी आणि पुण्याच्या आपल्या नात्याविषयी आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल. तेव्हा माझी लग्न झाली. माझे मिस्टर मराठी आहे आणि पुण्याची आहे आणि ते पण कसबा पेठचा आहे. आणि ते लग्न झाले तेव्हा मला मराठी यायचंच नाही आणि पहिली मी थोडा संस्कृतमुळेच तुमची सकाळच वाचायचं, बिकॉज घरी सकाळच यायचं. सो त्याच्यानंतर मी तिथे 32 वर्ष मी पुणे विद्यापीठमध्ये प्राध्यापक म्हणून राहिलेला आहे. आणि पुणे माझी कर्मभूमी आहे आणि मला पुण्यातून भरपूर शिकायला आले. एक आहे पुणेची नाट्यरंग. मला तुमची थिएटर मला फार आवडायचं. माझी मिस्टरनी माझी मराठी थोडा सुधारण्यासाठी मला नाटकाला घेऊन जायचं आणि मी पहिली नाटक ते पाहिलं काशीराम कोतवाल, मोहन आगाशेची, अतिशय जब्बार पटेलची, अतिशय चांगलं. आणि मला अशी नाटक पण आवडायचं प्रशांत दामलेंची.
आणि आई रिटायर होती हा नाटक मला प्रचंड आवडले होते. आणि मला एक सिनेमा फार आवडायचा बिकॉज माझ्या नावाने शांतीची कार्त चालू आहे. लक्ष्मीकांत बेर्डे नाटक होते, नंतर सिनेमेमधून पण आले. आणि लक्ष्मीकांत बेर्डे त्यांची नाटक फार, सुजय जोशी आजची विषय चांगलं नाटक आहे. महाराष्ट्राची एक चांगलं आहे एक्स्पेशली पुणे, ते अतिशय सांस्कृतिक जागा आहे आणि तिथे थिएटर, लिटरेचर आणि सगळं विचारांची लोक फार हार्मोनियसली राहतात. तुम्हाला तिथे लेफ्ट पण आहे, राईट पण आहे, तुम्ही काही त्यांना काही पण बोला, वेगळं विचाराची. आणि पूर्ण मॉडर्न पण आहे, ते ट्रेडिशनल पण आहे, ते पण मला फार आवडायचं. आणि मला पुण्याची वेदर आणि हे सगळं आवडायचं. आणि ह्याच्यामुळे मला ते कर्मभूमी झाली. आणि पुणे विद्यापीठ अतिशय मला भरपूर शिकवलं आहे, चांगलं पण शिकवले. आणि जगाला कशी म्हणजे अकॅडमिकमध्ये राजकारण कशी चालतात ते पण त्यांनी शिकवलं. त्याच्यामुळे मला JNU फार सोपं पडले. मॅडम, आता आपण थोडे JNUकडे येऊया. JNU हे जगात नाव असलेलं आणि भारतात खूप जास्ती चर्चेत असलेलं, कधी चांगल्या अर्थाने कधी वाईट अर्थाने, खूप अर्थाने चर्चेत असलेलं एक विश्वविद्यापीठ आहे. तर त्या JNU विषयी नेमकं थोडंसं आम्हाला थोडी माहिती ऐकायला आवडेल. JNU तुम्हाला माहिती आहे 1967मध्ये MC चागला एज्युकेशन मिनिस्टर होते, ते मुंबईवरनंच होते. आणि त्यांनी हा बिल आणले होते. तिथे त्यांनी JNUची कल्पना अतिशय फ्युचरिस्टिक ह्याच्यामधून केले की एक इंटरडिसिप्लिनरी मल्टीडिसिप्लिनरी विद्यापीठ म्हणून आपण सुरू करायला पाहिजे. रिसर्च, ते पण रिसर्च विद्यापीठ सुरू करायला पाहिजे अशी त्यांची विचार होते. आणि मिसेस इंदिरा गांधी तेव्हा ते पंतप्रधान होते. हा विद्यापीठची संकल्पना झाली की अतिशय गरिबाची मुलांना उच्च शिक्षण करण्यासाठी त्यांना इथे संधी मिळायला पाहिजे. म्हणूनच तुम्हाला माहिती आहे आज पण JNUमध्ये फी 10 आणि 20 रुपये आणि पूर्णपणे केंद्रीय सरकार आम्हाला मदत करतात. आणि हा महत्त्वाची आहे. आणि हा कॅम्पस तुम्ही ते बघतात, अतिशय हिरवल कॅम्पस आहे. 2000 एकरांची कॅम्पस आहे. आणि जगमोहनजी तेव्हा ते DDA चेअरमन होते, त्यांनीच हा पूर्णपणे हा लँड आम्हाला दिलेलं होते. आणि JNUमध्ये 15 स्कूल आहे, आम्ही स्कूल म्हणतो. आणि ते स्कूल खाली सेंटर्स असतात आणि 10 स्पेशल सेंटर आहे. आत्ताच महाराष्ट्र सरकारमधून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजची नावाने एक काय रिसर्च चेअरसाठी त्यांनी 10 कोटी महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे. आणि मराठी भाषासाठी पण 2.5 कोटी दिलेला, बट ते पुरत नाही म्हणून आम्ही अजून मागणी ठेवलेला आहे महाराष्ट्र सरकारमधून कडे. आणि हा तुम्हाला विलासराव देशमुखची वेळेत 2007मध्ये मराठी भाषासाठी पण JNUमध्ये एक विभाग साठी त्यांनी पैसे दिले होते. बरोबर. आणि हे इतकं उत्तम विद्यापीठ आपल्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तम कामगिरी करते. पण मॅडम, JNUला एक वादाची मोठी किनार आहे. दुर्दैवाने भारतविरोधी इथे नारे दिले गेले, अशा काही शक्ती इथे वावरत असल्याचे आरोप असंख्य लोकांनी केले. विद्यार्थी चळवळीत इथे अनेकदा भांडणं, मारामाऱ्यांपर्यंत या इथल्या सगळ्या निवडणुका असतील, इथलं विद्यार्थी चळवळ असेल ती जाते. तर त्यामुळे JNUला कुठेतरी, JNUच्या नावाला आणि या सगळ्या परंपरेला, वैभवाला कुठेतरी मॅडम धक्का लागतोय आणि ते थोडी दुर्दैवाची बाब वाटते आपल्याला. हां, अतिशय दुर्दैवाची आहे. एक्स्पेशली ते 2016 2021पर्यंत ते काळ होते. ते काळात हे अशी भारतविरोधी गुटांबद्दल भरपूर चर्चा झालेला आहे आणि ते पण हिंसा फार झाली. पण तेव्हा मी छात्र होते. वामपंथी लोकांची हे मोठा अड्डा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे अकॅडमिक्समध्ये या विद्यापीठमध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट काय आहे की विद्यापीठमध्ये लेफ्ट फोर्सेसला अकॅडमियामध्ये फार चांगलं त्यांची मजबूत जागा आहे. पण माझी तरी म्हणणं आहे की विद्यापीठमध्ये लोक दावा उजवं काही नाही. चांगलं रिसर्चर आहे या वाईट रिसर्चर होऊ शकतात.
आणि मला तरी वाटतं की हा स्टुडंट्स पण होते, पोलरायझेशन झाले होते ते वेळेत. आणि तिथे कुठंतरी विद्यापीठची पण काय काय चुका झाली होते, बिकॉज त्याच्या आधी आम्ही कधी हिंसा पाहिलेला नाही. आत्ता पण मी घेतले, नंतर आम्ही इलेक्शन केले, काही हिंसा झालं नाही, अतिशय शांतीपूर्वक. आणि ते पण तुम्हाला माहिती आहे, लेफ्ट ऑफ द सेंटर फोर्सेस जिंकलेला आहे JNUमध्ये. आणि बापसा म्हणजे बिरसा मुंडा आंबेडकर हा गुट ते जनरल सेक्रेटरीवर जिंकलेला आहे. सो JNUमध्ये एक चांगलं काय आहे, भारतासारखं आहे, अतिशय विविधता आहे. आणि विचारांमध्ये विविधता असायला पाहिजे हो. मला तरी वाटतं विद्यापीठची पातळीवर विविधता नाही आहे तर ते विद्यापीठ नाही आहे. आणि आपल्याला एक थोडंसं दबंग आणि डॅशिंग कुलगुरू म्हटलं जातं, आणि आपण आल्यानंतर इथे असणारी भांडणं आणि हे वाद एक प्रकारे कमी झाले किंवा त्याला कुठेतरी आळा बसला. तर मला ते मॅडम तुम्हाला विचारायचं आहे, कारण इथली भांडणं आणि इथले वाद थांबवणं काही इतकं सोपं नव्हतं. अनेकांनी प्रयत्न करून झाले पण ते दुर्दैवाने जमलं नाही. तर ते नेमकं आपण कसं साध्य केलं? त्याच्यासाठी मी म्हणू शकते की एक आहे मला पुणेची का तुम्ही हसू नका, बट मला महाराष्ट्राची राजकारण अतिशय आवडतात. का? बिकॉज राजनैतिक नेते कुठली पण पार्टीमधून येऊ दे, त्यांची राजकारणानंतर अतिशय चांगलं संबंध राहतात. आणि हा पण मी विद्यापीठची पातळीवर लागू केले की मी कुलगुरू असताना टोटली नॉन कमिटेड आहे. प्रायव्हेटमध्ये मी सगळ्यांबरोबर माझी संबंध असू शकतात आणि हा संबंध सगळ्यांची जीवनामध्ये येतात. म्हणून त्याशी केले. नंतर आपण पण काय आहे, लिबरल म्हणतात, ते लिबरल शब्द फार वेगळ्या अर्थामध्ये जातात. पण तिथे लिबरल म्हणजे आपण सगळ्यांना तेवढं स्थान देतो, कुठली पण विचार असू दे, सगळं विचार चांगलं आहे तेपर्यंत ते हिंसा करत नाही, या दुसऱ्यांची आझादीवर ते हे करत नाही. म्हणजे माय फ्रीडम स्टॉप्स वेअर युअर नोज बिगिन्स अशी आपण म्हणल्यासारखं. आणि JNUची विद्यार्थी अतिशय हुशार विद्यार्थी आहे आणि भरपूर विद्यार्थी अतिशय गरीब विद्यार्थी आहे. महाराष्ट्रामधून पण येतात, पण जास्त विदर्भमधून येतात इथे. मॅडम, आता विचारधारा आणि कमिटमेंट आणि ह्या सगळ्याचा विषय निघाला, तर मला एका थोड्याशा सेन्सिटिव्ह विषयाकडे आपलं जरा लक्ष वेधायचं आहे. आपली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी कुठेतरी संबंध आहेत आणि हे आपण उघडपणे अनेकदा मांडलेले आहेत, ते कुठेही आपण नाकारले नाहीत. तर हे उघडपणे मांडणं इतकं सोपं होतं आणि त्याचा JNUमध्ये काम करताना कुठे त्रास होतोय? मी एक सांगते, JNUची लोक अतिशय चांगलं आहे. आपण अकॅडमिकली आपण फार चांगलं असलं तर कोणी आपल्याला टोस बचत नाही. आणि हा खरं आहे, मी तेव्हा लहान होते, माझी संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी, एक्स्पेशली सेविका समितीशी झालेला आहे. आणि ते काय राजनैतिक नव्हते. मी तामिळनाडूसारखं राज्यामध्ये तुम्हाला एकनाथ रानडेजी अतिशय चांगलं काम करायचं आणि माझ्या वडिलांचे चांगलं मित्र होते. आणि त्याच्यामुळे माझी आई फार लहान असताना वारली होती. त्याच्यामुळे माझ्या वडीलनी मला एकटा सांभाळले, परत लग्न न केले. सो त्याच्यामुळे माझ्या वडिलांना काय करायचं, समर वेकेशनमध्ये हिला कुठेतरी पाठवायचं. तेव्हा राष्ट्रीय सेविका समिती DAV शाळेत कॅम्प चालवायचं आणि ते 3 महिन्याची कॅम्पला मी 5वीपासून 12वीपर्यंत मी त्या कॅम्पला जायचं. आणि तिथे मी एक सांगते, संघाची संस्कृतीमध्ये मला कोणाला द्वेष करायला त्यांनी कधी शिकवलं नाही होतो. आत्ता ते राजनैतिक तुम्ही पोलराईज हे करतात. मला कधी संघामध्ये मला अतिशय चांगलं संस्कृती, संस्कार हे सगळं मला शिकवले होते. आणि मला दुसरे लोकांबद्दल मला ज्ञान पण भेटले होते त्यांची सगळं कॅम्प्स आणि त्यामधून. आणि कुठेतरी कुठली तरी डिझास्टर काय झालं तर पहिली संघाची लोक जायचं. मला आठवण आहे 1977मध्ये दिवी तालुक आंध्र प्रदेशमध्ये मोठा सायक्लोन झाले होते आणि तिथे पहिली पोचले संघाची लोक. सो हा मला फार आवडायचं. आणि संघाला कधी राजनैतिक विषयावर कधी चर्चा नाही झाली आणि कुठे मला सांगितलं नाही ह्यांना द्वेष करा त्यांना देश करा. राष्ट्रवाद हा महत्त्वाची अतिशय होते. सो इसीलिए मला संघाची माझी अनुभव
अतिशय चांगलं आहे. त्याच्यामुळे मी दुसऱ्या लोकांना कधी द्वेष केले नाही. तुम्हाला माहिती पाहिजे की ते म्हणजे जन्म तेव्हा झाली, माझी आई 15 दिवसच वारली आणि मला बघितलेलं गॉड पेरेंट्स CPI स्टॉलवर्ड होते गोपाल हलदार. सो काय आहे ते वामपंथी असून पण अतिशय चांगलं मित्र होते माझ्या वडिलांची. सो मला त्याच्यामुळे मी म्हणते ना, महाराष्ट्राची ते संस्कृती आहे मला अतिशय आवडतात. बिकॉज लोक कुठून पण येऊ दे, बट आपण एकत्र राहू शकतो. म्हणजे एक नेहमी मॅडम टीका होते की सध्याचं सरकार आहे ते विद्यापीठांवर विशेषतः कुलगुरूंवर दबाव टाकतं, अशा पद्धतीची टीका होते. ती सत्य आहे की त्याच्यातही काही राजकारण आहे? सत्य असलं तर मी नसणार इथे, बिकॉज मी कोणाची ऐकत नाही. काही दबाव नाही हो, काही दबाव नाही. मी हे तुम्हाला खरं सांगते. असलं तर मीच पहिली टीका केलं असेल सरकारविरुद्ध. अतिशय काही नाही आहे आणि त्यांनी अतिशय चांगलं अकॅडमिक लोकांना ते मान देतात. ओके, आमच्याकडे विचारभेद होऊ शकतात, बट विचारभेदमुळे ते दबाव आहे अशी म्हणण्यामध्ये ठीक नाही. मॅडम, आता शेवटचा अगदी प्रश्न. आपण समाजशास्त्राच्या, राज्यशास्त्राच्या अभ्यासक आहात. आपण तो विषय अनेक वर्ष शिकवला आहे. तर भारताची सध्याची परिस्थिती, इथे असणारं थोडीशी धार्मिक तेढ आणि वाढत चाललेला थोडासा जातीयवाद, मध्यंतरीच्या काळात तो कमी झालेला पण आता तो परत थोडा वाढत चालला आणि विशेषतः दुर्दैवाने महाराष्ट्रात सुद्धा तो वाढत चालला आहे. तर एक समाजशास्त्राच्या, राज्यशास्त्राच्या एक अभ्यासिका म्हणून ह्या सगळ्या गोष्टींवर आपलं काय मत आहे? कारण भारत महासत्ता आपण होऊ पाहतो आणि महासत्तेच्या दिशेने जायचं असेल तर ह्या गोष्टी आपल्याला कुठेतरी मागे खेचतील असं एक तरुण म्हणून आम्हाला सगळ्यांना वाटतं. तर त्याबद्दल आपलं नेमकं काय मत आहे आणि आपण काय सुचवू शकाल त्यासाठी? तुम्ही खरं सांगितलं की ओळखांची राजकारण वाढलेला, एक्स्पेशली हा निवडणूक नंतर आपल्याला माहिती होतात. आणि हा काय होतात, कधी कधी विकासमध्ये लोकांना अशी वाटतात की कुठली तरी एक वर्गांना जास्त मिळतात, या कुठली तरी नेतृत्वामध्ये अहंकार आणि ओव्हर कॉन्फिडन्स आळेमोळे पण होऊ शकतात. तो मला तरी वाटतं हा तरी कमी व्हायला पाहिजे. ओळखांची राजकारण भारतासाठी चांगली नाही आहे. मला मान्य आहे की ते मागासवर्गीय ह्यांनासाठी आरक्षण असायला पाहिजे, बट आरक्षण कितपत आणि ह्याच्याबद्दल पण आपण विचार करायला पाहिजे. आणि हा राज्यासाठी एकता या एकतामध्ये एकता जास्त आहे. आणि मला विकसित भारतासाठी तुम्ही म्हणल्यासारखं युवकांमध्ये जाती या धर्म हे ओळखांची राजकारण फार पुढे आता आपल्याला घेऊन जाणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहे, हे राजकारणामुळे आपल्याला धोकाच होणार. आणि भरपूर नेते पण त्यांना कळतात वाटतं, बट कितपर्यंत ते पुढे घेऊन जाणार. आणि हा इलेक्शनची वेळेत पण, निवडणुकांची वेळे पण वापरायचं नाही. भरपूर लोक काय म्हणतात, निवडणुकांची वेळेवर आपण वापरतो बट नंतर आम्ही विसरतो. अशी होत नाही. आणि आम्ही JNUमध्ये एक चांगली आहे, आमची ते स्टुडंट पॉलिटिक्समध्ये, या छात्र राजकारणामध्ये जातीची फारसा मोठा अजून तरी भूमिका नाही. अगदी नक्कीच. तर ह्या होत्या डॉक्टर शांतिश्री पंडित, महाराष्ट्राच्या स्नुषा आणि आता दिल्लीतल्या JNU या विश्वविद्यापीठातल्या नामवंत विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू. त्यांनी अगदी भारतातल्या जातीयवादापासून नव्या शैक्षणिक धोरणापर्यंत आणि त्यांच्या पुण्याबद्दलच्या प्रेमापासून दिल्लीतल्या त्यांच्या सगळ्या वाटचालीबद्दल सर्वच गोष्टींवर प्रकाश टाकला. मॅडम, आपण वेळात वेळ काढून आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. आणि तुमचे पुढचे जे काही उपक्रम आहेत, JNUमध्ये आपल्याला जे काही चांगले बदल करायचे त्या सर्वांसाठी आमच्या मनापासून शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. सगळं सामचे व्ह्युअर्सला सगळ्यांना माझे नमस्कार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.